हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते खासदार संजय भाऊ देशमुख व ईश्वर फाउंडेशन दिग्रस अध्यक्षा सौभाग्यवती वैशालीताई संजयराव देशमुख दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस येथे श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन। श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त दिग्रस येथील श्री गजानन नगरी श्री गजानन महाराज मंदिर येथे श्रीराम मंदिर अयोध्याचे कोषाध्यक्ष गोविंद गिरीजी महाराज यांचे छोटे बंधू परमपूज्य स्वामीजी रमाकांतजी व्यास अहिल्यानगर यांच्या रसाळ वाणीतून श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत दुपारी 1 ते 5 पर्यंत चालणाऱ्या श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे मुख्य यजमान जयप्रकाश राधाकिशन राठी व प्रेरणाताई जयप्रकाश राठी राहणार आहेत। भाविकांनी श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन श्री गजानन महाराज मंदिर संस्थान श्री गजानन नगरी दिग्रस यांनी केले आहे। गणगण गणात बोते श्री संत गजानन महाराज प्रगटीन महोत्सव श्रीमद भागवत कथा प्रवक्ते भागवताचार्य परमपूज्य श्री रमाकांतजी व्यास अहिल्यानगर दिनांक 31 जानेवारी ते 7 फरवरीपर्यंत या कथेचे दुपारी 1 ते 5 या वेळेमध्ये आयोजन केलेले आहे व या कथेचे मुख्य यजमान जयप्रकाश राधाकिशनजी राठी व सौ प्रेरणाताई जयप्रकाशजी राठी हे आहेत व उप यजमान चंद्रकांतजी किशनलालजी रोडा व सौ सुभादेवी चंद्रकांत रोडा, डॉक्टर विनोदराव ढोले व श्री जयश्रीताई विनोद ढोले, श्री पांडुरंग भाऊ कुरसडे व सरलाताई पांडुरंगजी कुरसडे, श्री आजाबराव शेषराव गावंडे पाटील व सौ सुनीताताई आजाबराव पाटील हे आहेत। काल्याचे कीर्तन दिनांक 8 फरवरीला गजानन महाराजांचा जे प्रगट दिन आहे त्या दिवशी सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये व्यसनमुक्ती सम्राट मधुकररावजी खोडे महाराज यांचे काल्याच्या कीर्तनाचे आयोजन केलेले आहे। त्यानंतर दुपारी 12 ते रात्रीपर्यंत महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे। तर या रोज सायंकाळी या ठिकाणी कीर्तन होईल। रात्री 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तनाचे आयोजन केलेले आहे। तर या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ सर्व गजानन भक्तांनी घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती। जय गजानन, जय गजानन। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।